हाय, मला आज एक डेट इन्व्हाइट आलं होतं, सो मी डेटवर जाण्यासाठी रेडी झालीये. आणि आज माझा फुल मूड आहे ढाबा स्टाईल काढायचा, म्हणून मी एकदम डेट सारखे कपडे नाही, एकदम चिल कपडे घालून निघणार आहे. कुठे जाणार आहोत आम्ही सांगता का? मला पण नाही माहिती आपण कुठे जाणार आहोत. कसं आहे मित्रांनो, खूप तुम्ही काम करता, खूप गोष्टी करता, तर ट्रिपला जाणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. तेवढंच इम्पॉर्टंट तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला हसबंडला खूप बोर करत असेल, पण ते तो माझ्यासोबत नेहमी करतो. तुम्ही थोडा वेळ सहन करून घ्या. तर तुम्ही कसं तुमच्या गर्लफ्रेंडला कुठेतरी डेटला, गर्लफ्रेंड असो बायको असो दोघी सोबत असो, तुम्हाला तिला म्हणजे कुठेतरी घेऊन जायला पाहिजे. एव्हरी सॅटर्डे संडे असेल, तुम्हाला जेव्हा वेळ मिळत असेल. आता आम्ही कदाचित तरी हायवेला लागू, हायवेला कुठेतरी ढाबा मिळेल, रंगला पंजाब असेल मे बी, किंवा टोनी ढाबा असेल, माहिती नाही. तर चला तुम्ही पण नेक्स्ट टाइम मला प्लीज एखादा ढाबा सजेस्ट करा. औरंग म्हणजे संभाजीनगरला भरपूर ढाबे आहेत, इथे पुण्याला मला एक ढाबा भेटत नाही. सो प्लीज प्लीज मला एखादा ढाबा सांगा जो खूप टेस्टी. मला स्पायसी फूड आणि नॉनव्हेज फूड खूप आवडतं. प्लीज चला निघालो. बघा आता मी बाहेर असेल आणि तिचं काहीतरी काम करायचं. बघू. आणि आम्ही आता निघालेलो आहोत. ही 1 महिन्यापासून कार आहे ना, टाटा मोटर्सला आहे. काय झालं रे आम्ही टायरचा हा, चल इथेच जाऊया. कसं वाटतंय? एवढं मोठं कूलर मी पहिल्यांदा बघतेय. ते बघते एकदम कमर्शियल कूलर आहे ना त्याचं. एवढं मोठं. किती इम्पॅक्ट पडतो बघ ना कधीतरी गोष्टींचा. जसं की आता गॅस नाही, हे नाही, बिझनेस किती इम्पॅक्ट झाला. भट्टीत बनलेलं का? आम्ही आज लच्छा पराठा मागवलाय. लच्छा मीठ नाही आता या भागात. चांगला का? पाहू शकताय बकासूरकडे चिकन म्हटलं की कसं खाते बघा. व्हेजिटेरियन नव्हतेच मी, लग्नाचे सांगितलं होतं. ते नव्हतं लिहिला बायोडेटामध्ये. मला बायोडेटा वगैरे पण नाही आला, मला प्रपोज नाही आलं, काहीच नाही आलं लग्नाचं. तुम्हाला प्रपोज पण नाही केलं, मला फसवून घ्यायचं. खरं सांगा, तुम्ही फसवलं असेल का हिने मला फसवलं? तुम्ही सांगा कमेंट मध्ये. बघा हे बकासूर बघा, ते बकासूर बघा. अजून खायला लागले, अजून ऑर्डर करत होते मी. मग थांबवलं, म्हणजे एवढं खाऊ नको. पण मित्रांनो, तुम्ही बायकोला काही म्हणत नका जाऊ. रात्री झोपायचे वांदे होतात, बाहेर झोपायला लागतं मग. त्यामुळे एकच आहे मित्रांनो, आयुष्याचा एक मंत्र आहे, हॅपी वाईफ हॅपी लाईफ. ते तुम्ही वापर करत जावा. कसं आहे म्हणणार, बरोबर वाटतंय. बिल आलेलं आहे. किती झालं बिल? 1300. काय खाल्लं एवढं? पण काय खाल्लं तू एवढं? तर अशा प्रकारे डेट संपलेली आहे. आणि बायको खुश आहे का? म्हणायला लागतं आता काय. अच्छा, अजून काय बंद होऊन जाईल हळूच, नेणं बंद म्हणायला लागतं. म्हणजे नाही, ठीक आहे. असं नॉर्मल कॅज्युअल यायला पाहिजे कधीतरी. तुलाच इथे यायचं होतं, नाही तर मी चांगला प्लॅन केला असता. मला आज खरंच ढाबा स्टाईल खायचं होतं. अशा प्रकारे आपण आता वापस आपल्या घरी निघत आहोत. क्यूट डेट होती. आपण जाऊ आता घरी आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तब तक के लिए सबस्क्राईब, लाईक हिस व्हिडिओ अँड शेअर दिस व्हिडिओ. तुमच्या बायकोंना शेअर करा. जे तुमचे नवरे जर तुम्हाला डेटवर नेत असतील ना, तर त्यांना नक्की सांगा की आता वेळ झाली आहे डेटवर कुठेतरी घेऊन जायची. तब तक के लिए बाय.